मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. अजूनही 4 मॅचेस खेळायचे आहेत आणि टायमिंग आपल्याला जर बघायला मिळते पूर्णतः 3:30 वाजून गेलेले आहेत. नेहमी म्हटलं जाते तुमच्या हातामध्ये असलेलं घड्याळ कुठल्या कंपनीचं आहे किंवा किती किमतीचं आहे ह्याला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढी महत्त्वाचं आहे तुमच्या पकडमध्ये कुठलाही प्रकारचा क्षण नाही आहे. एकही क्षण आपल्या हातामध्ये नाही आहे. त्यासाठी क्षणाचा फायदा घेणं गरजेचं आहे आणि तो सदुपयोग करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी विनंती करेन त्वरित आपण फील्ड अरेंज करून घ्या आणि ओपनिंग पेअर पाठवा. चला पंचांना विनंती आहे मॅच ऑन करा प्लीज. मॅच रेफरी आमचे ऑफिशियल पंच मैदानाचा ताबा घ्या आपण. चला बोट टीम कॅप्टन आपला राखीव खेळाडू पाठवा. चला दोन्ही संघ नायक आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. एकता 11 आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा प्लीज. एक्स्ट्रा प्लेयर येऊ दे इथे. आणि सिद्धेश्वर मित्रमंडळ आपण एक आपला सहकारी पाठवा इथे. सिद्धेश्वर मित्रमंडळ आपला एक खेळाडू पाठवायचा इथे. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना सिद्धेश्वर मित्रमंडळ एक्स्ट्रा खेळाडू पाठवा तुम्ही प्लीज. एकता 11 संघाचा एक्स्ट्रा प्लेयर इथं आलेला आहे. स्ट्राईकला ते सुधीर आणि 9 सेकंड कडे आहेत ते सुशांत कदम आणि गोलंदाजीला कोण अजिंक्य उर्फ बंटी नावानं भरपूर प्रेम मिळालंय. तोच गोलंदाज अजिंक्य. सुशांत आणि सुधीर ही जोडी दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. चला अंपायर्स आमच्या ऑफिशियल अंपायर्सना आम्ही विनंती करतोय आपण मैदानाचा ताबा घ्या.
दरम्यान सन्माननीय अभिषेक सावंत साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपले शब्द बोलणे मी हार्दिक स्वागत करते आमच्या मुख्य मंचावर. अमूल्य वेळ देताना अभिषेक सावंत साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मॅचचा आनंद घेतील आमच्या VIP डाईसवरनं. सिद्धेश्वर मित्रमंडळ विपक्ष एकता 11 यांच्यामधलं द्वंद्व आपण बघणार आहोत आणि आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतोय. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने स्वराज पाटील आणि दुसऱ्या बाजूने विनायक सर. चांगली कामगिरी. विनायक जाधव आपल्याला बघायला मिळतात स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि स्ट्राईकला ते सुशांत. सुधीर नॉन स्ट्रायकिंगकडे सुशांत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू स्वेअर हाताळला गेला. इट्स व्हाईट बॉल. अजिंक्य उर्फ बंटी गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळताना. पुलचा फटका मिड विकेटच्या रिझन मधनं एक्झिक्यूट केलाय आणि षटकार. ही पॉवर आहे सुधीरची. षटकार आलाय. आपण बघताय सन्माननीय बाळाजी पारकर साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. थोडासा कॅमेरा VIP डाईसकडे फिरवा. आपण बाळाजी पारकर साहेब या ठिकाणी आपली सदिच्छा भेट देताना आपण बघताय त्यांचा शुभ सन्मान. अक्षय यांच्या शुभ हस्ते केला जातोय. माईची उबदार शाळ आपण बघतायत आणि स्नेहाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि तदनंतर वळतो आपण मॅचकडे. सर रन्स किती आहेत या चेंडूवरती? सर 3 रन्स. 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत. मिस्टर सुशांत ऑन स्ट्राईक. अजिंक्य उर्फ बंटी या ठिकाणी फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये एकता 11 संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. समोर लेफ्ट हँड बॅटर आपल्याला बघायला मिळतो मिस्टर सुशांत. ओहो चेंडूला लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये आहे. तिथे मात्र विरल चुकी करतायत आणि देत आहेत एक लाईव्ह. विरल थोडेसे नाराज असतील. ज्या पद्धतीने झेल सुटलाय तिथे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय. प्रजापती सर स्कोर आम्हाला सांगतायत 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन अजिंक्य पुनश्च समोर येतो सुधीर. ओहो यावेळेला आय साईड थोडीशी डलमळीत झालंय. धावसंख्या 1 ने 12 वर स्थिरावेल. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सिद्धेश्वर मित्रमंडळ पहिली मॅच जबरदस्त आणि त्यानंतर आता बघतोय आपण चेंडू झालेले आहेत ते 2 to go. मिस्टर सुशांत
ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 1 to go. शेवटचा चेंडू आणि शेष आहे. फाउंडेशन चांगलं बिल्ड झालं इथे. अजिंक्य पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्या स्पेलमधला अंतिम चेंडू घेऊन दाखल होताना गोलंदाजी मार्कवर. समोर लेफ्ट हँड बॅटर सुशांत. यावेळेला पुलचा फटका आहे आणि सरळ डीप मिड विकेट. बॅकवर्ड टॉस स्क्वेअरलेगच्या मध्ये मात्र झेल बाद. सुशांत बॅक टू द पवेलियन. गॉन. चला न्यूमॅन लवकर या गोलंदाजी ट्रॅकवरती. अजूनही 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. न्यू बॅटर हेमंत आलेले आहेत सुधीरच्या सोबतीने वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये. आणि गोलंदाजीसाठी रुपेश. रुपेश. ओ हुक केलाय चेंडूला. आणि टिकलर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने 13 वर पोहोचेल. तेरा धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. स्ट्राईकला पण बघतायत मिस्टर सुधीर. आडव्या बॅटने पुन्हा शॉन साइडला एक्झिक्यूट केलं गेले. चांगलं शतरक्षण करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं जातोय. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय झालंय आणि पोहोचले ती तब्बल 17 वर. चांगली बॅटिंग करतात या ठिकाणी सुधीर. मॅन इन गोल्डन फॉर्म. भन्नाट लयमध्ये बॅटिंग करताना सिद्धेश्वर मित्रमंडळ संघाचा एक आघाडीचा फलंदाज ज्याच्याकडे दमखम आहे. 17 वरती पोहोचलाय. पुनश्च रुपेश गोलंदाजीसाठी तयार होताना. यावेळेला मिस टाइम शॉट. यस नो टेकन. न्यूमॅन लक्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 17 वरती 2 गडी बाद. ओपनिंग पेअर डकआउट कडे गेले. सुशांत आणि मिस्टर सुधीर. एका बाजूने हेमंत आणि लक्ष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर रुपेश डेंजरस मॅन मिस्टर सुधीरला बॅक टू द पवेलियन कडे पाठवलंय. न्यूमॅन लक्ष. ओ यावेळेला मात्र ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. सर संकेत देत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं धावसंख्या पुढे जाईल. 18 वर पोहोचलंय. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मागच्या मॅचमध्ये लक्षच्या बॅटमधनं आपण एक अप्रतिम धावा बघितल्यात. आणि ते सिद्धेश्वर मित्रमंडळासाठी किती धाबांची इनिंग खेळेल मिस्टर लक्ष. पुढचा चेंडू.
ओ यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आणि विरल चेंडू खाली. यावेळेला मात्र लक्ष सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. बॅक टू द पवेलियन गॉन. धावसंख्या 18 असताना आणखीन एक धक्का क्रमांक तिसरा लक्षच्या रूपानं लागतोय आणि न्यू मॅन मोनिश. सन्मान मोनिश. 3 धक्के लागलेत. पुढचा चेंडू अप्रतिम स्टेअर करण्याचा प्रयत्न आहे. भन्नाट वेग रुपेशांचा. डॉट बॉल. एका बाजूने हेमंत, दुसऱ्या बाजूने मोनिश. चेंडू झालेले त्या षटकातील 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू. ते मात्र आपण बघताय डाऊन द लेग स्टंप. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1+1. अजिंक्य पाटील सर दर्शवताना इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 20. हेमंत यांच्या खांद्यावरती आता मोठी जिम्मेदारी असेल सिद्धेश्वर मित्र मंडळाची, कारण 3 धक्के लागलेत. सुधीर, सुशांत आणि त्याच्यानंतर आपण लक्षला बघितलं बॅक टू द पवेलियनकडे जाताना. आता मोनिश आणि मिस्टर हेमंतकडे जिम्मेदारी आहे. तर एका बाजूने रुपेश आपला स्पेलमधला अंतिम चेंडू घेऊन दाखल झाल्यात गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट हँड बॅटर आपण हेमंतला बघतोय. 20 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. 4 षटकांची मॅच आहे इथे. पुढचा चेंडू घेऊन तयार हेमंतसाठी. ओ यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न आहे. ओ माय गॉड, झेल सुटला आणि हेमंतला मिळते लाईफ. धावसंख्या पोहोचले ती 21. न्यूमॅन गोलंदाजीसाठी येत आहेत. न्यूमॅन रोहित. इथून हेमंत आणि मोनिशकडे जिम्मेदारी आहे. 21 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांची मॅच आहे आणि लेफ्ट हँड बॅटरला मिळालेलं जीवनदान किती धावामध्ये कन्वर्ट करतात ते बघावं लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतायत मिस्टर रोहित. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. आपण अजूनही 3 मॅच खेळवायचे आहेत. इथे मात्र पंच दर्शवताना इट्स वाईट बॉल. रिटर्न क्रीजच्या भरपूर बाहेर. सिंगलने धावसंख्या पोहोचली ती 22 वरती आणि याच पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 44 दिसू शकतो 11च्या सरासरीने. परंतु हेमंतकडे भरपूर क्षमता आहे. तोच हेमंत. हाही मात्र आणखीन एक स्क्वेअर चेंडू. दुपारच्या सत्रामध्ये अजिंक्य पाटील सरांना एक्सरसाइज करायला लागते आहे. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 23. 23.
विचार फक्त बोलतो त्याला बोलवतो. आणि इथे मात्र सुंदर टायमिंग. ओहो, 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय 25 वरती. सॉरी 25. पुलटॉस बॅटला ब्रश करतोय. धावसंख्या 1 ने कंप्लीट केली जाईल. 26 वर पोहोचते. 26. चांगली गोलंदाजी आहे रोहित यांची. इथून मात्र मोनिश एक हार्ड हिटर बॅटर. सिद्धेश्वर मित्रमंडळाच्या भरपूर अपेक्षा त्या बॅटिंग बॅट्समनकडनं आणि तेवढ्याच अपेक्षा रोहितकडनं सुद्धा आहेत की चांगली गोलंदाजी त्यालाही करायची आहे. प्रत्येक जण आपल्या संघासाठी आपली एक चांगली इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक चांगलं द्वंद्व. त्रिफलाचीत. मोनिश आउट. बॅट्समॅन कोणाला भाई? सन्युमान ऋतिक. धाब्या स्कोर कार्ड वरती 26. पुढचा चेंडू. ऋतिक ऑन स्ट्राईक. याही वेळेला मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय रोहित यांच्याकडनं. 26 वरती स्कोर स्टे ऑन झालाय. विकेट मात्र आपण बघतायत सिद्धेश्वर मित्रमंडळ थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. इथून एकाच चांगला शॉट त्याच्या संघाला ड्रायव्हिंग सीटवरती घेऊन येईल आणि ऋतिक मात्र ते प्रयत्न करतील का? उलटा चेंडू यावेळेला मात्र लॉंग ऑफला. खेळाडू डीप मध्ये झेल तिथे सुटलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या जवळ. बघूया 4 आलाय. संघर्षाचा चौकार म्हणायला हरकत नाहीये. सो थँक्यू बाळाचे पारकर साहेब. आपण बघतायत आमची रजा घेताना धावसंख्या पोहोचली ती 30 वरती. 4 गडी बाद. शेवटचा चेंडू येणे शेष आहे. आणि इथे मात्र मिस टाइम शॉट आणि सुंदर झेल. ऋतिक सुद्धा जातील बॅक टू द पवेलियन. आणि आमच्या मान्यवरांचं स्वागत षटकाराने केले इथे हेमंत न. धावसंख्या 6 ने प्लाय झाली आणि पोहोचले तब्बल 36 वरती.
36 रन स्कोर कार्डवर हेमंत शेवटच्या क्षणी मात्र 4 झालाय आणि परफेक्ट टायमिंग प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर बॅकवर्ड स्कोरलेगच्या डोक्यावरनं पाठवलं हेमंत नावाचा ब्रँडेड 6 स्कोर 36 वरती पोहोचलाय. विरलचं स्वागत केलं षटकारानं. ओहो पलटवार दॅट्स अ ब्रिलियंट बॉल परफेक्ट यॉर्कर प्रत्युत्तर दिलंय विरलनं सुद्धा की भाई एक तेरी तो एक मेरी भी बनती है डॉट बॉल. नक्कीच स्पर्धा म्हटल्यानंतर एक महत्त्वाचं योगदान तुमचं असतं एक डिसिप्लिन अनुशासन भरपूर काही गोष्टी असतात आणि त्याच्यामध्येच एक मार्गदर्शनाची गरज असते आणि नेहमी विजय इलेक्ट्रॉनिकचे सर्व आनंदजी गोपालजी सावंत साहेब यांचं एक अमूल्य मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं आणि तेच आमच्या VIP डायसवर स्थानपन्न झालेले आहेत आणि मॅचचा आनंद घेताना धावसंख्या पोहोचली तिथे 38 वर 38. मिस्टर हेमंत शेवटच्या क्षणी मत ओ फुलटॉस चेंडू हुक केलाय. हो इथे मात्र येतोय पंचांचा सिग्नल चौकार. साठी एक सुंदर बॅटिंग करतोय 42 रन धावसंख्या 42 झालेली अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथे विरलच्या अगेन्स्ट मात्र एक आक्रमक बॅटर ज्याला एक जीवनदान मिळालं होतं तोच हेमंत इथे मात्र आक्रमकता काय असते ती दाखवताना 42 रन्स ऑन दी बोर्ड. याच्यानंतरची जी मॅच असेल बोट टीम कॅप्टन सिद्धेश्वर मित्रमंडळ आपण थोडंसं मागे जायचंय प्लीज. सिद्धेश्वर बॉईज प्रेमळ निवेदन आहे थोडंसं मागे ना प्लीज. दबा आहेत 42. पुढचा चेंडू ओ याही वेळेला हुक केलाय लॉंग लेगच्या डोक्यावरनं आणि इथे पंच आम्हाला सांगतील किती रन्स आहेत बघूया. पंच सांगतायत षटकार. हेमंत नावाचं वादळ आक्रमकता दाखवते आणि झेल सोडल्यानंतर किती खतरनाक आपल्या संघासाठी ठरू शकतो हेमंत सांगतायत. 48 वर पोहोचले स्कोर कार्ड. ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग मिस्टर हेमंत मॅन इन गोल्डन फॉर्म. अक्षरशः डेथ ओव्हरमध्ये धावांची लयलूट करताना चांगला इथे पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 49. वाईट बॉलचा कॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. 49 वर स्कोर थांबलाय. या षटकामध्ये अजूनपर्यंत 5 चेंडूमध्ये 19 धावा 19 खर्च करताना गोलंदाज. पुढचा चेंडू इथे मात्र सिंगल कंप्लीट केली आणि धावसंख्या पोहोचली ती 50 धावा 5-0. चला सिद्धेश्वर मित्रमंडळ त्वरित फील्ड अरेंज करून घ्या आपण आणि नेक्स्ट मॅच बोट टीम कॅप्टन टॉस साठी या. तर कॅमेरामॅन आपण कॅमेरा फिरवायचा आहे.
अजिंक्य सानप सरांना आम्ही विनंती करतोय आदरणीय गोपालजी सावंत साहेबांचा आपण शुभ सन्मान एक शाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण बघू शकाल विजय इलेक्ट्रॉनिकचे सर्वे सर्व गोपालजी सावंत साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. निकेश सानप साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ. अमित इंदुलकर प्लीज यायचं. अमित इंदुलकर या पण त्वरित. एक्कावन्न धावांचं टार्गेट असेल. चला ओपनिंग पेअर पाठवा आपण एकता 11 संघ आणि त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. चला कमीत कमी हर्डल्स आणि कमीत कमी टीम मीटिंग प्रॉपर क्रिकेट. 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेले. अंतिम षटकामध्ये तब्बल 20 धावा. साईशा 11 आणि जेएसी टॉस साठी या बोट टीम कॅप्टन आपल्या व्हीआयपी डायस कडे यायचं आहे. साईशा 11 विपक्ष जेएसी बोट टीम कॅप्टन टॉस साठी या त्वरित. चला ओपनिंग पेअर एकता 11 त्वरित ओपनिंग पेअर पाठवायचे आहेत. शिव आणि शांतनु ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचं लक्ष नजरेसमोर आहे. स्ट्राईकला शांतनु नॉनस्ट्रायकिंगकडे शिव आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय सिद्धेश्वर मित्रमंडळचा प्रमुख गोलंदाज लक्ष आलंय. एका बाजूने शांतनु आणि शिव यांचं लक्ष 51 धावांचं आणि दुसऱ्या बाजूने त्या लक्ष्याला थांबवण्यासाठी खुद लक्ष बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. एक चांगलं द्वंद्व आहे इथे. चला जास्त टाइम न घेता मॅचला स्टार्ट करा आपण. याच्यानंतर अजून आपल्याला 3 महत्त्वाच्या मॅचेस खेळायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येक चेंडूवरती आपला वेळ जो वाया जातोय जो आपण वेळ स्पेंड करताय तो करू नका. सिद्धेश्वर मित्रमंडळ या ठिकाणी जर मॅच जिंकतायत तर जयजी पटेल सरांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक नक्कीच संघाला देण्यात येईल. चौकार आलाय व्हेरी फर्स्ट बॉलला. लक्ष बनवलं गेलंय. व्हेरी फर्स्ट बॉल टू मेक अ क्विक रिप्लाय. सनसणीत उत्तर. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साईडला डीपमध्ये खेळाडू आणि त्याच्या डोक्यावरनं मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेले. 51 धावा. एक बॅटल चांगला आहे. जवळजवळ आपण बघतायत अबव 12चा स्ट्राईक रन रेटने तुम्हाला पुढे जावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा लक्ष राईटा मोर द विकेट. स्विच हिटचा अटेम्प्ट. चांगला चेंडू डॉट बॉल
3 चेंडू 6 धावा. या मॅचमध्ये हृदयाचे टोके आणि कुतूहलाचं साम्राज्य वाढणार आहे, कारण अस्तित्वाच्या लढाईला फक्त आणि फक्त माझ्या बाजूने यावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा, रणनीती यांचा एक सुंदर समन्वय तुम्ही आम्ही मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांचा कॉल, इट्स नो बॉल. फ्रीट असेल. सिंगलने धावसंख्या पोहोचली ती 7 वरती. स्वराज पाटील सर आपल्याला बघायला मिळत आहे, सांगतायत इट्स नो बॉल. 7 रन विदाउट लॉस. 3 चेंडू मध्ये 7 धावा येणार आहेत. चेंडूवरती फ्री हिटचं लायसन. पुढचा चेंडू उडवलाय चेंडूला आणि वन्स बाउंड चौकार. थँक्यू. धावसंख्या 4 ने प्लाय झाले. डबल डिजिट 11 वर. फक्त फ्लिक केलं या वेळेला फलंदाजानं. वेग आणि एक चांगलं कॉर्डिनेशन बघायला मिळते फलंदाजाचं. याही वेळेला मिस टाईम आहे, परंतु रिव्हर्स पद्धतीने झेल घेणं थोडंसं अवघड असतं. सिंगल कंप्लीट झालंय. धावसंख्या 12 वर पोहोचलंय. कठीण असतं ज्यावेळेला तुम्ही सरळ धावतात आणि थोडीशी गिरकी घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेला जज करणं भरपूर कठीण. धावसंख्या 12 वर पोहोचलंय. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील ते शेवटचा चेंडू. प्रेझेन्स ऑफ माइंड. सिंगल कंप्लीट केले. पॉइंटला फक्त दिशा दिले. 13 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. चांगलं आक्रमकता आणि संयम यांचा एक सुंदर समन्वय. 51चं टार्गेट असताना 13 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे येणारे 18 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत ते 38 धावा. मॅच इज ऑन. मॅच ही दुहेरी वळणावरती उभी आहे. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे तो मॅच आपल्या बाजूने घेऊन जाईल. आणि जे तमाम क्रीडाप्रेमी आहेत, आमच्या मान्यवर आहेत, त्यांना एक चांगलं क्रिकेट, याची देही याची डोळा, क्रिकेटचा महामेळावा खऱ्या अर्थाने आनंद देताना आपण बघतोय. हेमंतला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर, ज्याने शेवटच्या क्षणी मात्र 20 धावा बनवत या मॅचमध्ये सिद्धेश्वर मित्र मंडळाला घेऊन आलाय. तोच गोलंदाज आता फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. नाव आहे मिस्टर हेमंत. बची हुई 18 में 38 की दरकार है. मैच धीरे धीरे दिलचस्प राह की तरफ अग्रेसर होगी. एक तरफ शिव शांतनु की जोड़ी और दूसरी तरफ हेमंत को बुलाया है उनको रोकने के लिए सिद्धेश्वर मित्र मंडल टीम के कप्तान ने. दूसरी ओवर की पहली गेंद लेके आएंगे मिस्टर हेमंत. बहुत ही खूबसूरत माहौल है क्रिकेट का और हेमंत गेंदबाजी के लिए. पहली गेंद थोड़ा सा फ्लाइट दिया, गति को परिवर्तन किया. डेट्स द ब्यूटी ऑफ मिस्टर हेमंत. बल्लेबाजी की ताकत को जब आप विभाजित करते हो वैसी गेंद थी. थोड़ी सी फ्लाइट देके चेंज ऑफ द पेस, सिंगल का इजाफा. 14 रन स्कोर कार्ड पर. इस बार स्ट्राइक पर बल्लेबाज नजर आएंगे शिव. सामने मिस्टर हेमंत. इस ओवर की दूसरी गेंद लेके इस बार स्लॉट में गेंद थी. ऑन साइड में खेलने का प्रयास. वहां पर जरूर 2 रन मुकम्मल होते हुए 2 से स्कोर आगे बढ़ेगा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 16 रन स्कोर कार्ड पर. हर गेंद के बाद में इस मैच में काफी बड़ा एंटरटेनमेंट, दिलों की धड़कनें हम यहां से महसूस कर सकते हैं. इतनी बेहतरीन मैच है ये. क्यों न हो, जीत की चाह दोनों टीमों को है. अपनी टीम को आगे ले जाने का प्रयास दोनों टीम करे और इस बीच का जो संघर्ष है काबिले तारीफ बनता हुआ. कहते हैं कि युवाओं के टकराव से जो निर्माण होता है उसे कहते हैं संघर्ष. जो आशा और उम्मीदों को जगाता है उसे कहते हैं संघर्ष. जो तमन्ना और आरज़ुओं को हकीकत में तब्दील करता है उसे कहते हैं संघर्ष. और बीच मैदान में चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में एक लाजवाब संघर्ष. इस बीच अगली गेंद. इस बार अंपायर सिग्नल इट्स अ वाइड बॉल. एक्स्ट्रा के रूप में इजाफा और स्कोर इस समय पहुंचता हुआ 17 पर.
51 रनों का लक्ष्य जो दर्शक यहाँ पर अभी भी आए हैं उनकी जानकारी के लिए बता दूं, 4 ओवर में 51 रनों का लक्ष्य यानी कि बड़ा टारगेट मैं कहूंगा। पर यहाँ पर हेमंत जैसे गेंदबाज दूसरे ओवर के लिए आए हैं, उनके स्पेल में इस ओवर की अगली गेंद लेके हेमंत तैयार, एक बार फिर राउंड विकेट आएंगे। 22 से गेंदबाजी करते हैं हेमंत। फुलटॉस थी, मिड ऑन में गेंद को खेला है, गैप ढूंढने का प्रयास और देखना है गेंद 2 तो मुकम्मल हो चुके लेकिन अंपायर सिग्नल इट्स अ 4 रन। आउट ओवर 28। बची हुई 13 गेंदें शेष है और 13 गेंदों में चाहिए आपको 23। अच्छी गेंद थी ये प्रेशर वाला बॉल होगा, अगर अच्छी गेंद आती तो मैच और भी बड़ा बन सकता है, लेकिन इस स्लॉट में गेंद और बैक टू बैक। टॉस साठी या त्वरित धावसंख्या 6 ने प्लाय झालेले फलंदाज आपण बघतोय स्ट्राईकला आहेत शांतनू आणि षटकाराला धावसंख्या पोहोचली ती तब्बल 40 वरती। आता 11 चेंडू आणि 11 ची गरज आहे। पुढचा चेंडू या वेळेला मात्र मिस टाइम, एक धाव कंप्लीट झाले, धावसंख्या
40वर पोहोचले. 10 चेंडू 10ची गरज. साईशा 11 या टॉससाठी. 41 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू इथे मिस टाइम शॉट, तिथवर पोहोचणार नाही आहे. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 42 वर येणारे 9 चेंडू आणि 9ची गरज. नऊ चेंडू 9 धावेची गरज आपण बघतायत. कमबॅकिंग केले षटकारानंतर लेंथ लाईन मेंटेन करताना. ओ यावेळेला स्टेप आउट, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. बघूया धावा मिळत आहेत इथे 4.